सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचं बिझनेस समिट 2026 या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, आपल्या संस्थेचे बँकेचे चेअरमन माननीय सुधाकरजी जोशी, व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, राज्य सहकारी संघाचे साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा पोहोळ, रामहरीजी कातोरे, शरदनाना थोरात, बापूसाहेब टाक, अजय भटांगरे आपले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, आदरणीय शिवाजी मामा दिघे आणि आमच्या मामी सवती सुलभा ताई, उपस्थित असलेले माननीय आर.बी. सोनवणे, संचालक अविनाश सोनवणे, अण्णासाहेब शिंदे, ॲडव्होकेट लक्ष्मण खेमनर, बाळासाहेब वाळके, सी.ए. राजू गुंजाळ, संचालिका श्रीमती ललिताताई दिघे, राणी प्रसाद मुंदडा, विवेक तांबे, बाळासाहेब वाळके, नवनाथ आंधळे, ॲडव्होकेट हजारे, विष्णुपंत आटळस, श्रीयुत गुजराथी, त्याचप्रमाणे ज्यांचं आज सेवानिवृत्ती झाली असे रमेशजी पवार आणि सभापती मंदाताई, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व बंधू भगिनी, एक सुंदर कार्यक्रम आहे की वर्षभरातलं जे यश आहे, जे खरं म्हणजे श्रमाचं साफल्य ज्याला म्हणतात, एखादे कष्ट केल्यानंतर त्याला यश येणं आणि त्या यशाचा आनंद व्यक्त करण्याचा असा खरा कार्यक्रम हा आजच्या निमित्तानं येथे होतो आहे. मी तर रमेशजी पवार यांचं आणि सवती मंदाताई पवार यांचं सेवानिवृत्ती रमेशजी पवार यांची आहे, त्या कुटुंबाचं सुद्धा अभिनंदन करतो. 35 वर्षाची सेवा त्यांनी येथे केलेली आहे. यशस्वी अशा प्रकारचे शेतकरीही आहेत. आणि मला सगळ्यात शेवटचं वाक्य आवडलं का तुम्ही सांगा म्हणजे मी आपल्या मदतीला कायम तयार आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. कसं असतं, शेवटी आपण या अमृत उद्योग समूहाचे एक जरी अधिकारी कर्मचारी असलो तरी एका दुसऱ्या बाजूला या सहकारातले आणि आपले कार्यकर्ते सुद्धा आपण असतो. आणि ती भावना मनामध्ये ठेवणं ही खूप मोठ्या चांगल्या मनाचं लक्षण आहे असं मला वाटतं, आणि ती त्यामध्ये पवारांनी आपल्याला दाखवलेली आहे. येथे या निमित्तानं एक या बँकेचं संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि सर्व अधिकारी यांचं सुद्धा अभिनंदन करण्याची गोष्ट आहे की अत्यंत सुंदर पद्धतीचं यश त्यांनी बँकेमध्ये येथे मिळवलेलं आहे. एकंदर ठेवी आता 706 कोटीच्या झालेल्या आहेत आणि व्यवसाय 1200 कोटीचा झालेला आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ठेवी वाढणं हा कदाचित समजू शकतो, पण ठेवी वाढल्यानंतर त्याच्यात कर्जामध्ये रूपांतर करावं लागतं, नाही तर ते परत तोट्याचा व्यवहार होत असतो. आणि कारण ठेवीला आपण व्याज देत असतो, शेवटी कर्जाच्या रूपानं पुन्हा आपल्याला उत्पन्न घ्यावं लागतं. आणि कर्ज वितरण ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. त्या पद्धतीनं ते जितकं शक्य चांगल्या पद्धतीनं त्याचं वितरण ते करत आलेले आहेत. आणि वसुलीच्या बाबतीत खूप कठीण आहे. वसुलीच्या बाबतीत काही असले तरी आपली अर्थव्यवस्था चांगली असली तरी काही नटखट खाते मिळतात, नाही असं नाही आहे, पण त्यांना कसं हाताळायचं याचं प्रशिक्षण झालं आहे, हे चांगली गोष्ट आहे. या सगळ्याचा परिणाम आपल्याला दिसतो आहे की आपण आता नेट NPA हा 0% आहे, परंतु काही खाते आहेतच, हे नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला नफ्यातून तरतूद करावं लागत असली तरी ती काही म्हणजे माफ होत नसतं. शेवटी ती वसुली तर आपल्याला करावंच लागत असते आणि त्याच्याकरता काही कारवाईसुद्धा कटुता घ्यावा लागते. परंतु ह्या आपल्या संगमेर तालुक्याची जी अर्थव्यवस्था आहे, मध्यंतरी आपण अभ्यास केला होता, आपल्या 10,000 कोटी रुपयाच्या ठेवी, आपल्या सगळ्या बँका पतसंस्था मिळून 10,000 कोटी रुपयाच्या ठेवी, ही सगळ्यात चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण आपलं आहे. शेवटी ते उत्पन्न आहे ते ठेवीच्या रूपानं ठेवलेलं आहे आणि याचा परिणाम ह्या अर्थव्यवस्थेला एक चांगली गती आलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि ती गती कायम टिकणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपली बँक त्यामध्ये चांगलं काम करते आहे, याकरता तर अभिनंदन केलं पाहिजे. पण नवीन उपक्रम म्हणजे आज फारच शब्द आम्हाला ऐकायला मिळाले की जे आता इथं बोलत असताना ललिताईने सांगितलं PPT. आता PPT म्हणजे मी लगेच लॉंग फॉर्म पाहून घेतला. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही ड्राफ्ट तयार करायचा, प्रस्ताव तयार करायचा, तो टाईप करायचा, तो लॅपटॉपला टाकायचा आणि ते बटन दाबलं की तो स्क्रीनवर दिसायला लागतो.
मग तुम्हाला ज्या विषयाचं असेल ते हे काही असो, हे अनेक गोष्टी नव्या आपल्याला दिसतात. आपल्याला अमित नारायणनी जे सांगितले ते आता त्याला लक्षात राहण्याच्या पलीकडे आहे, पण काळजी घ्या तुम्ही, याचा एवढाच अर्थ आहे त्याचा. अनेक मुद्दे सांगितले. ISO सुद्धा हा विषय आहे. ISO जे असतं ते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, म्हणजे इतक्या परफेक्शनला जायचं प्रत्येक गोष्टीमध्ये, इतकं परफेक्ट, चूकच नाही कशात, इतकं चांगलं आपली संस्था करणं याला ISO म्हणत असतात. ते इंटरनॅशनल टाईपचे स्टँडर्डायझेशन आहे, ते त्या पद्धतीनं जायचं. मग त्यामध्ये तुमची सेवा, तुम्ही सेवा कशी देता, तुम्ही सिक्युरिटी कशी मेंटेन केली. ऑनलाईन जर डिजिटल जे म्हटले 500 कोटी रुपयाचा व्यवहार, म्हणजे तुम्ही मोबाईलवर इकडे तिकडे पैसे फिरवता ना, त्याला डिजिटल हे म्हणतात ट्रान्झॅक्शन. आपला आता हे शब्द समजून घ्या बरं का, लक्षात ठेवावं लागतील, कारण हे सगळं नवं जग आहे. तसं नव्या जगाबरोबर जे नवं येणार ते स्वीकारलं पाहिजे. तर त्याला त्याच्यामध्ये सुद्धा बिलकुल चूक न होणं, म्हणजे तुम्ही पैसे पाठवताय ते नेमकं त्या खात्यात जाणं, त्याचा हिशोब होणं, तुमचे कमी होणं, त्याचे वाढणं, किती किती गोष्टी ह्या आता डिजिटल त्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानानं होत असतात. त्याच्यात पुन्हा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आलंय. ते AI आणखी काम करणार आहे काही ना काही. घेतलं का AI सुद्धा आपण स्वीकारले, म्हणजे जे जे नवीन आहे ते आम्ही स्वीकारलं असं म्हणू शकता. आणि ISO याचा अर्थ असं का पूर्णपणे आम्ही प्रयत्न केला की चुकच होणार नाही, इतकं परफेक्शन तर चुकच होणार नाही, इतक्यापर्यंत पोहोचायचं प्रत्येक गोष्टी, सेवेच्या बाबतीत सुद्धा. आणि ISOच्या याच्यात असं असतं का पूर्ण, म्हणजे तुमचा याचा ड्रेस कोड कसा, म्हणजे कर्मचाऱ्याचा ड्रेस कोड असं असतं, तुमची स्वच्छता कशी, ISO मध्ये काय काय तपासतात. म्हणजे आता कर्मचाऱ्यांना माहिती की नाही मला माहीत नाही, मी कारखान्याचा चेअरमन असताना तिथं ISO घेतला होता. म्हणजे रोज कामगारांना दाढी केली की नाही हे सुद्धा पाहायचं ते एकदम परफेक्शन सगळ्या ह्याच्यामध्ये, इथपर्यंत जायचं. आता काही असलं तरी ज्यावेळेस आपण इतकं चांगल्या पद्धतीने जातो, ड्रेस कोड असतं, आपण फ्रेश असतो, चांगले आपले ट्रेनिंग्ज असतात, कशा पद्धतीने नेतृत्व करायचं आहे, कशा पद्धतीने आपलं काम करायचं आहे, हे सगळं ट्रेनिंग होत असतं. आणि त्याच्यातून उच्च पातळीला जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न हा त्यामध्ये असतो. हा प्रयत्नसुद्धा बँकेकडून चाललेला आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, नवीन नवीन योजना सांगितल्या. दुधाचा, गायींचा जो कार्यक्रम आहे दूध संघाबरोबर, तो तर अत्यंत चांगला आहे. तो आपल्या संघाला यशस्वी खूप चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. तर ह्या सगळ्या याच्यातून आपल्याला पुढं सुद्धा संस्था असं आहे की ह्या पद्धतीनं ट्रेनिंग हा प्रकार खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे ते आपले बनकर आले तुमच्या हां विजय बनकर का, त्यांनी ट्रेनिंग घेतलं. मला समजलं का कर्मचाऱ्याला सुद्धा खूप आवडतं ते. काही मुद्दे मिळतात आपल्याला त्याच्यात. असं असतं की तुम्ही तुमचं व्यक्तिगत जीवन सुद्धा कसं असलं पाहिजे, इथपासून सुरू होतं. सकाळी किती लवकर उठलं पाहिजे, कसं झोपलं पाहिजे, म्हणजे झोप चांगली झाली पाहिजे, नाही तर तुमच्या जांभळ्या चालल्या तर कार्यक्रम होऊन जाईल, आकडेवारी सगळी. पुढचा जो इथपर्यंत शिकवलं जातं का पुढचा जो आलेला आहे ग्राहक, तो तुम्हाला काहीतरी बोलतोय, तुम्ही जांभळी दिली, कसं वाटेल. म्हणजे इथपर्यंत बारकाव्यानं त्या संस्थेमध्ये तयारी करून घेणं, कधी असा विचार करीत नव्हतो आपण. पण आता काळच बदललेला आहे, त्या काळाबरोबर आपण करतो आहोत. स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे आणि गुणवत्तेनं टिकायचं आहे, हे सगळं काम करायचं आहे. आणि म्हणून या तुमचं तर अभिनंदन आहे की आजचं हे इतकं चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आहे. परफॉर्मन्स देणं एक भाग असतं आणि परत टिकून राहणं एक भाग असतं. जितकं उंचावर जाल तेवढं वारं जास्त लागतं, हे लक्षात ठेवा. आपण ह्या सगळ्या बँकिंगमध्ये असं पाहतो, पतसंस्था ह्या सगळ्यामध्ये मोठ्या मोठ्या बँका कोसळताना दिसतात कधी कधी. काळजीचं आहे. काही पतसंस्था असतं बातमी कोणाच्या सगळ्या खात्यावर आता महाराष्ट्र शासन लागलं आहे. आजची बातमी म्हणजे दुर्दैवानं आपल्याला खाली पाहायची वेळ आहे, कुठंतरी असं घडतं. तर चुका केल्या आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चुका असल्या तर काय होतं याचं ते उदाहरण आहे. त्याला त्या शिक्षा त्या भोगावं लागते, परंतु शेवटी त्या ठेवीदारांना सुद्धा त्याचा त्रास होत असतो, हे नाकारून चालत नाही. आणि म्हणून बँकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विश्वास ही असते का आपल्यावर ग्राहक विश्वास ठेवतोय, ठेवीदार विश्वास ठेवतोय, आणि आपली जबाबदारी असते का तो विश्वास सार्थ करणं, त्या विश्वासाला सार्थक करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ते काम आपण बँकेमध्ये करतो आहोत आणि
खूप यशस्वी वाटचाल या वर्षी झाली आहे. तुमचं अभिनंदन. आणि पुढील काळाकरता सुद्धा तुमच्या सगळे जे कर्मचारी त्यांचा सन्मान तुम्ही केला. चांगलं त्यांना आनंद होतो. कसे फ्रेश फोटो आता कसे ते कसं असो जीवनात एक भाग आहे की हे पहा फोटो आनंद असतो हा पुढं आयुष्यभर मिळत असतो. हे खूप चांगल्या गोष्टी आपण करता. निरनिराळ्या अशा ॲक्टिव्हिटीज करता की ज्यातून प्रोत्साहन मिळेल. प्रशिक्षणाला कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तुम्ही पाठवलं. काही इथं अहमदाबाद इकडं सुद्धा जाऊन आले. तर ललिताताई पुण्या कुठं RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या याला जाऊन आल्या. हे सगळं काही असो याच्यातून एक व्यक्तिमत्व फुलतं, चांगलं व्यक्तिमत्व होतं आणि बँकेचं सुद्धा व्यक्तिमत्व जे आहे ते सुधारतं. या खूप चांगल्या गोष्टी घडतायत. आपलं खूप अभिनंदन करतो, खूप शुभेच्छा देतो.